तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल व वन विभागामार्फत जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा, अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा असल्याच्या भावना व्यक्त करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने 15 ऑक्टोबर रोजी या शासन निर्णयाची होळी करून मेहकर शहरात जाहीर निषेध व्यक्त केलाय। यावेळी मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, गणेश गारोडे, प्रवीण उत्पुरे, सलीम शहा, महेश देशमुख, शरद देशमुख, शिंदे जाधव आणि एकनाथ वाघ यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे। पिके, जनावरे, माती आणि घरे वाहून गेलेली आहेत। शासनाने महसुलात सूट, कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा केवळ औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत, पण वास्तविक आर्थिक मदत, पीक विमा अंमलबजावणी आणि तात्काळ पुनर्वसनाचा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। हा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनांनी शासनाकडे शेतकरी हिताच्या विविध ठोस मागण्या या आंदोलनादरम्यान केल्या। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो 9 तारखेला GR काढला होता, त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही 4 तालुके वगळण्यात आले होते। मात्र सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी की 10 तारखेला आमच्यामुळे GR काढला असं जो गाजावाजा केला आणि 10 तारखेला जो 10 ऑक्टोबर GR काढला, त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या। त्यामध्ये वीज बिल माफ, शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटांड दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं। मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही, त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्या 10 तारखेच्या GRची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व गाजावाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज GRची होळी केली। आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना भुलवलं, फसवलं आणि थोटांड मांडलं की आम्ही हे तालुके बसवले। मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या, पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही, हे आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज शासन निर्णयाची होळी केलेली आहे। मेहकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली की मेहकरसह लोणार सगळ्या भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा। मेहकर तालुक्यातील 265 विहिरी या अतिवृष्टीमुळे म्हणजे विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरी सुद्धा विहिरीला 30,000 रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली। 30,000 रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही, म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे। अतिशय नुकसान झाले, त्या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागील आठवड्यामध्ये विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती, परंतु या मदतीच्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नाहीये। शेतकऱ्यांना फक्त दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याच फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामध्ये लाईट बिल असेल किंवा विद्यार्थ्यांचं फी माफ करण्यासारख्या काही किरकोळ सुविधा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे। पण सरकार आणि सरकारमधले लोक जे गाजावाजा करतात की शेतकऱ्यांना आम्ही 18,000 रुपये हेक्टरी मदत किंवा 20,000 अशी काही पोकळ घोषणा देण्याचं काम सरकारमधील लोक आणि सरकार करत आहे, त्या मदतीच्या सर्व घोषणेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा नाहीये। जो शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढला होता, त्या शासन निर्णयाची आज आम्ही SDO ऑफिस कार्यालयासमोर मेहकर येथे या ठिकाणी होळी केलेली आहे आणि आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की बुलढाणा जिल्हा या विशेष पॅकेजमध्ये त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे मदत देण्यात यावी। जर या आंदोलनाचं सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्षात घेतलं नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या ठिकाणी अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही।